कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असले पाहिजे. तर आजचा दिवस 6वा आपल्या सप्त्याचा. तर चला जाऊया मंदिराजवळ. कीर्तनाची वेळ झालेली, महाराजांचं आगमन पण झालेलं. महाराजांचं आगमन घ्यायला आज लेट झालो जायला, तर चला जाऊया मंडपात. चला. आता जे आगमन झाले चेतन महाराज आपल्या डोंबिवलीतले वारकरी संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत.
भक्तिमय मंगळ महोत्सव. वा, म्हणजे आज हे भक्तीवरच आपलं चर्चा आहे नाही का. भक्तिमय मंगळ महोत्सव श्री दत्तगुरु प्राण प्रतिष्ठा सोहळा नाही का. विशेषतः ज्यांच्या स्थानावर हे मंदिर आहे, ज्यांच्या सहकार्याने आणि नुसतं जागा नाही, आणि जो मंदिर आपण उभारलेलं पाहतोय, मला असं वाटलं मलाच इंटिरियर हाऊस आहे. मला असं वाटलेलं मलाच इंटिरियर हाऊस आहे, पण इथे कळलं की माझ्यापेक्षा देवाला कुठे बसवायचं त्याची हाऊस सर्वांना. आतमध्ये मला सांगण्यात आलं देवासाठी देवाला कुठे बसवावं. कधी कधी अशा ठिकाणी देवा तिथे मंदिर आहे, देव आहे, तिथे देवाच्या खालची पायरी तुटलेली. आपण आपल्या म्हणजे तुमच्या आणि मी माझाही देव तसं काय खाणार नाही, आणि तुम्ही ते देवाला लागेल तसंच राहतं. आणि त्यावर मला सर्व प्रकारच्या मुंग्या येतात, लाल काळ्या सर्व त्या मुंग्या येतात. म्हणजे तुम्ही देवाला काय करताय. चार प्रकारचे भक्त: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थभक्त कोणाला म्हणावं? ज्याला खूप अडचण निर्माण झाली, काही सुचेना, आता तुझा शेवटचा पर्याय काहीच नाही, पण देवाचे नाम शास्त्राने निवडलेला. माझे शब्द शास्त्राचे शब्द सर्वोत्तम म्हणजे अधम मधम उत्तम आणि सर्वोत्तम, ज्याला कुठल्याही प्रकारची तुलना नाही. आपल्या इथे रात्रीची लोडांचं आगमन झालेलं आहे आणि आपले बाबाजी पाटील तुम्ही देहाने फक्त त्या ठिकाणी असा 47 मिनिटं तुम्ही बाहेर असा. सायकोलॉजी सायन्स म्हणतात, माझी शब्द नाही म्हणतो. सुरुवातीच्या अगोदरच्या काळात जे लेक्चर किंवा पिरियड होते शाळेतले कॉलेजचे, ते फक्त 45 मिनिटच होते. 46 मिनिटं नव्हते, 45 मिनिटातच लेक्चर किंवा पिरियड असायचा. म्हणजेच विद्यार्थ्याला तो ऐकण्याच्या स्थितीचा अवस्थेचा फक्त तो पिरियड सांगितला गेला. खायला सुरुवात केली मध्ये सर्व इंद्रिय ताब्यात राहत नाही. ताब्यात राहायला तर काय करतं, तुम्हाला नामस्मरण करावं लागतं. माझ्या वडिलांची मिरासी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आपल्या समोर उपदेश करण्याचा किंवा ज्ञान देण्याचा माझा अधिकार नाही. फक्त आणि फक्त मोठ्या महाराजांचा नातू, आपल्या सर्वांचं परंपरेवर प्रेम म्हणून मी देऊ आहे. कुठल्याही प्रकारचा माझ्याकडे अधिकार नाही किंवा ज्ञान नाही. फक्त आणि फक्त मोठ्या महाराजांचा नातू. खूप काहीतरी माझं पुण्य असेल, मोठ्या महाराजांची पुण्य आहे की मला या कुळामध्ये माझा जन्म झाला. आई म्हणते फक्त तुझाच पाळणा हलवला मोठा नाही.
अजिबात नाही करू शकत, कधी क्रोधही आणू शकत नाही. काम, क्रोध, लोभ, काम, क्रोध, लोभ जयाच्या अंतरी नाही. ज्या ज्या वेळेला तुमचा हेतू शुद्ध असेल, ध्येय शुद्ध असतील, त्या वेळेला भगवंत तुमचं काहीच कमी पडू देत नाही, काहीच कमी पडू देत नाही. फक्त आपला हेतू शुद्ध हवा, उद्देश आपले शुद्ध हवे, तर तुम्हाला कुठलंच काम अडथळा येणार नाही. कुठल्याही प्रसंगी तो मागे पुढे उभा राहतो. तेच महाराज आपण तिसऱ्या चरणात सांगतो. बाजूने भगवंत आशीर्वाद देणार आहे. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तेच होणार आहे. ज्या बाजूने धर्म आहे, नित्य आहे, त्याच बाजूने आपण राहिलो पाहिजे. कधी एखाद्याची चौकशी केली, तो जाम म्हणतो कशाला करणारच नाही, तो करणारच नाही. दोष पलटली कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने, सर्व दोष नाहीसा करण्याचं सामर्थ्य या नामामध्ये. नामाच्या चिंतने पलटी 12 वाटे वेगणे. पहिलीच पंक्ती जेवायला ना बसले ऋषिकेश बरोबर. पहिल्यांदाच बसले पहिली पंक्तीला ना. आज पहिली पंक्तीचा माणूस बरोबर. अरे रोज बसतो पहिली पंक्तीला. तो बाबू कुठे? बाबू दिसू ना. पहिली पंक्तीचा माणूस रोज पहिली पंक्तीला. राहून दे जेवू दे. राज काम करतात ना थोडा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भजन आहे मंडळातर्फे आपल्या जोड भजन ठेवण्यात आलेलं आहे. सप्रेम करिता भजन विधी,
भजन वगैरे संपलेलं आहे आणि आपल्या मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर 2:30-3 वाजले भजन संपता जोड भजन होतं ना, म्हणून टाइम झाला आज. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आताच सर्वजण गेलेत. तर भजन वगैरे संपला मगाशीच. तर आता साफसफाई करून ओके ठेवलं आतमधलं. तर आता जाऊया घरी. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. 6 दिवस झाले बघता उद्याची दत्त जयंती. तर उद्याचा ब्लॉग पण मस्त बनवू आपण एकदम भारी. तर चला भेटूया उद्या. बाय, गुड नाईट.